वाढदिवसाचं सुख घेण्यासाठी आपल्या घरी आली असते। महिला मंडळ ती लेक त्या माईला काय म्हणते, या ठिकाणी लंगराचा आरतीचा महापूजेचा कार्यक्रम होणार आहे। तरी घरातील मंडळी आणि सर्व पैपावणे मॅडम शेवट गाणे तिघी जणी या तुम्ही, आपण तिघी जणी यायचं शेवट गाणं आहे। त्यानंतर लंगराची महापूजा झाली की लंगर लावण्यात येईल। शेवट गाणं आहे, तुम्ही तिघींनी डान्स करायचा। हा 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 शेवट आहे आता। हा दिवस उद्या नाहीये, हाय का साहेब? नाही हा। आणि मंडळी खरंच हे कुटुंब चांगलं आहे आणि मन मिळावं आहे। नाहीतर पैसे जरी दिलं, पैसे आम्ही तरी हसत नाही, तो हसत सुद्धा नाहीत माणसं। वा 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 वा। घराचे कुटुंबाचे जावई बापू, कुटुंबाचे जावई त्यांनी फरमाईश केली ती तुमच्या कोणाच्याच लक्षात नाही। जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा। जावई म्हणजे देवाऱ्यातला देव, फरमाईश पूर्णच केली पाहिजे त्यांची, म्हणून म्हणायचं आहे। त्यांची फरमाईश आहे, माझी उडून गेली। खास आमच्या या नवरीबाई, त्या पोस्टर वरती काय लिहिलंय बघा, सून नाही लाडाची लेक आणली। मी तर म्हणते महाराष्ट्राने हा व्हिडिओ बघावा, हा व्हिडिओ महाराष्ट्रातील सर्वांनी बघावा आणि या कुटुंबाचा चालू आहे, कुटुंबाचा आदर्श घ्यावा। नाहीतर आजकाल महिला मंडळ घरातून जी जाती ती चिमणी कुणाची असो, कुणाची विरी तीच आहे। घरोघरी एकच पर, घरोघरी एकच परी, जी नाही सांगत तीच बरी। सर्वांच्या घराघरामध्ये एकच पर्याय आहे, सर्वांची रीत तीच आहे। गरीब असो श्रीमंत असो, लेकीची गोष्ट म्हणजे सर्वांची रीत सारखीच असते। लेकीचं जर चांगलं झालं तर आई बापाला झोप लागते, लेकीचं जर वाटलं झालं तर आई बापाला झोप लागत नाही। किती श्रीमंत असू द्या, लेख असा दिलेला आहे, सून नाही तर आम्ही लाडाची लेक आणलेली आहे। कार्यक्रम चालू करण्याची मी केली घाई, पण अजून नवरदेव नवरीचं मला बक्षीस आलं नाही। आणि गाणं आमच्या नवरीबाईसाठी आणि त्यांच्या ननंदबाई ह्या दोघी चिमण्यांसाठी बरं का, म्हणून या ठिकाणी सांगायचं आहे। आई म्हणते आई, आणि त्या आई नंतर पोरगी काय म्हणते तुम्हाला सांगते। साहेब एवढूस असू द्या, संसाराला लागले ते नाही का, बचत करते का आतापासूनच। दोघांच्या वतीने 250 रुपयाचं बक्षीस दिलं, जोरदार टाळ्या। 500 रुपयाचं बक्षीस दिलं, म्हणून म्हणायचं साहेबांनी सांगितलं त्यांच्या कुठेतरी बंगल्याचे जी कामगार होते ती हिंदी बोलत होते, मराठी त्यांना कळत नाही, नाही का। मग साहेब म्हणत होते अच्छा है क्या प्रोग्राम, ते मामा म्हणत होते
बहुत मस्त आहे, हमको देख रहे थे. म्हणून ही गाणं त्यांनी सुद्धा त्यांच्यासाठी सुद्धा एक चुटका मी या ठिकाणी हिंदी गाण्याचा म्हणणार आहे म्हणजे शुद्ध शाकाहारी. आई म्हणते रत्नासारखी माय रत्नासारखी ग अहो चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, उडून रत्नासारखी रत्ना केली, मी रत्नासारखी रत्ना केली. ताई चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली. लेकीची वरमाई सुनेची बी वरमाई. मुरळीबाई थोडं तुम्ही इकडे या. पोरीची आई काय म्हणते, पोरगी आईला काय म्हणते, माझी आई रडते, माझी आई रडते, महिलांना रडू ही म्हणावं लागत नाही. आईसारखी कठोर कुणी नाही आणि आईसारखं प्रेम जगामध्ये कुणी नाही. त्या भगवंताला परमेश्वरला आपण बघू शकत नाही, म्हणून त्या देवाने आई ही आपल्यासाठी ईश्वर आहे म्हणून पाठवलेली आहे. या ठिकाणी म्हणायचं आहे, पोरगी म्हणते माझी आई रडती पदराला धरून, आणि काय म्हणते माझी हरण झाली सोडून, हरण झाली सोडून, हरण झाली सोडून, हरण झाली सोडून.
दुसऱ्या कडव्यामध्ये पोरगी काय म्हणते पहिला म्हणलं माझा बाप रडतो माझा बाप रडतो माझा बाबा रडतो माझा बाप रडतो मंडपा धरून माझा बाप रडतो मंडपा धरून पोरगी म्हणते बर का कारण ही दोघं खरंच भाग्यवान आहे यांनी लेख दिली आणि एक लेख घेतली नाहीतर कोणा नुसते मुलंच आहेत कोणा नुसत्या मुलीच आहेत है की नाही त्यांनी एक दिली सुद्धा लेख घेतली म्हणून त्या पोस्टर वरती लेख असा दिलेला आहे की आम्ही सून नाही तर लेख आणले हे की नाही म्हणून ही पोरगी म्हणते माझा तो बाप रडतो मंडपा धरून आणि काय म्हणतो माझं हृदयामधलं काळीज चाललं सोडून हृदयामधलं काळीज चाललं सोडून हृदयामधलं काळीज चाललं सोडून चला
असतो त्या ठिकाणी त्या पुरीला आयुष्य घालवावं लागतं, कारण ती त्याच्याच नशिबात होती, जायची बी न्यायची बी. म्हणून ज्याची होती त्यालाच गेली ताई, आम्ही लावलेली माया आज वायाला गेली.